प्रयत्नांती परमेश्वर असतो असं म्हणतात, म्हणून शेवटपर्यंत प्रयत्न हे करत राहायचे. जिंकलो नाही जिंकलो हा वेगळा विषय, पण आपल्या संघर्षाची पानं आपल्या आयुष्यात ठेवायचीच असतात. नमस्कार, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळी सुरुवात झालेली आहे. तर आज व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली. आज आमच्या गावची जत्रा आहे ना, तर सकाळी लवकर उरकून जावा म्हणलं दर्शनासाठी उन्हाच्या आधी. तर कारण आता इतकं ऊन वाढलंय ना, त्यामुळे सकाळ सकाळ पटकन आवरते. आता 6 वाजत आलेत. 5 वाजताच उठलो होतो आम्ही. आंघोळ्या पांघोळ्या सगळ्यांच्या झाल्यात. सूर्यदेवाने अजून दर्शन नाही दिलं. 6 वाजत आलेत. 7 वाजेपर्यंत मी सगळं आवरते. नैवेद्य वगैरे बनवून पीठ मळून ठेवले. मी नैवेद्य बनवून होते 7 वाजेपर्यंत. 7 वाजता निघतोय म्हणजे 7:30 वाजेपर्यंत गावात पोहोचू आणि 8-9 वाजेपर्यंत दर्शन होईल उन्हाच्या आधी. तर चला पटपट आवरते मी आता. सागर आवरलं तुझं? काय म्हणला? होत आलंय. तर बाकीच्या मंडळींचं पण आवरायचं काम चालू आहे. चला मी आता दिवा लावते देवाला. देवाचा दिवा लावपर्यंत सागरने जास्वंदीचे फुलं तोडून आणले. मी दिवा लावला, देवाचा फुलं वाहिले. त्यानंतर मी तिची भाजी केली. रात्रीच थोडी निसून ठेवली होती, म्हणलं सकाळचं घाई गडबड होईल, त्यामुळं नैवेद्यासाठी मी तिची भाजी केली. आणि एका गॅसवरती मी आता तेल तापायला ठेवलं होतं पुऱ्या तळायला. तर नैवेद्यासाठी मी पुऱ्या तळणार होते. हार फुल सगळं आणलंय. काही नव्हतं, फुलं घेऊ आता. किती सांगा आपली हार फुलं याच्यामध्ये येतो. सागर फ्रीज मधून हार फुलं आणि हॉलमध्ये एक काळी क्लिप आहे माझी, बरोबर तेवढी दे मला. हार फुलं आण रे तेवढं. आता आपल्या मोगऱ्याच्या झाडांना इतके फुलं असतात ना, झाड गच्च फुलांनी भरून जातात बरं का. पण ते फुलं तोडून फुलाचा गजरा बनवायला काही वेळच भेटत नाही. त्यामुळं मी काय केलं, सकाळ सकाळ आता ते फुलांचे 2 गुच्छ तोडले आणि ते क्लिपनी केसांच्यात लावून दिले. तरी पण छान वाटत होतं. आणि फौजी साहेबांना गाडी पुसायला काही वेळच मिळत नाही, त्यामुळे त्यांनी आता गाडी पुसली. आणि सकाळ सकाळ पाखरांचा एवढा चिवचिवाटा असतो ना, त्यांचा चिवचिवाटा ऐकायला खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि झाडांच्या मुळं जास्तच पाखरं असतात आपल्या घराच्या आसपास. राजू सकाळी लवकर गेला होता गावाला आणि आता सागर, मी आणि फौजी साहेब आम्ही 3घं चाललो होतो आणि आकाश एकटाच होता घरी. तर घरचा आवरता आवरता 7:30 वाजले आणि 7:30 वाजता आम्ही आता सगळं आवरून निघलोत भोयऱ्याला दर्शनासाठी. गुड मॉर्निंग. फौजी साहेबांची गुड मॉर्निंग झाली बघा. आणि जत्रेसाठी फौजी साहेबांनी मला ही साडी घेतली बरं का, गडवाल. त्यांना अशी काठापत्राची गडवाल साडी खूप आवडते, म्हणते तुला खूप छान दिसती. तर त्यांनी मला ही साडी घेतली. ब्लाऊज पण शिवून झालं नाही, पण पहिल्या 2 गडवाल आहेत ना, त्याच्यावरचं ब्लाऊज याच्यावर मॅच होतं. म्हणलं मग 2 ते ब्लाऊज आहेत, मग परत शिवायची काही गरज आहे. त्यामुळे मग याचं ब्लाऊज पीस फाडलंय तसंच. याला पिको फॉल नाही काही, साडीला तशीच घातली. या ब्लाऊजवर मॅच पण झालंय ते ब्लाऊज. पण ही साडी भारी दिसते माहिती का? हा ना. चला आता भोयऱ्याला दर्शन घेऊ पटपट उन्हाच्या आधी आणि निघू, आहे ना. लय ऊन वाढलंय सध्या, लय गरमी वाढली आता. आणि आमच्या बरोबर हे पा सागर आहे. सागर आहे आणि आकाश घरीच आहे. तो म्हणला मी अभ्यास करतो, मी नाही येत. आकाश घरी आहे आणि राजू पाठच गेलाय. मला वाटतं काय ते 5:30 पावणे 6 ला ना, 5:30 5:15 लाच गेलाय. हा, राजू लवकरच गेलाय कारण त्याला ते कावडी बिवडी येतात ना आमच्या गावामध्ये देवाच्या पैठणवरून. तर त्या कावडी वगैरे पाहायला त्याला खूप आवडतं. मग तो लवकरच गेला होता आंघोळ करून.
आणि हे माझं गावाकडलं जुनं घर बरं का. पहिलं मी गावाकडे इथंच राहायचे. जाऊबाईंनी मस्त शेणाचा सडाबिडा मारलाय समोर आणि आम्हाला वाटलं आम्हालाच उशीर झाला की काय, पण त्यांचं पण आवरायचं चाललेलं होतं. नारळ सोलायचे केला होता ना काल संध्याकाळी. काल संध्याकाळी केला होता. ती म्हणली नाईट आहे माझी, मी सकाळी निघाल. नारळ ए सागर नारळ फोड. आपली ताट घ्यावं हे काय नाही, गुळ. पेढे घेतात पेढे असं ठेवायची इकडं. तिथं कुठं ठेवता येईल घेतात डबल ताटा कुठं घेत बसता एवढी वागायचं एवढं सोपं आहे काय तवा. असं ठेवा. आता आमच्या गावच्या भैरवनाथांच्या जत्रेची प्रथा सांगते मी तुम्हाला थोडीशी. तर पहिल्या काळामध्ये गरिबीच होती ना, ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार लोक काय करायचे, नवस बोलायचे देवाला की देवा माझं एवढं काम होऊ दे, मी तुला 1.25 किलो गुळाची शेरणी वाटण, 2 किलोची, 5 किलोची, 10 किलोची, ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार लोक असं बोलायचे नवस नाही का. आणि त्यांचा नवस तो पूर्ण व्हायचा पण बरं का. एवढं म्हणजे सत्व आहे आमच्या गावातल्या भैरवनाथांचं. तर नवस पूर्ण झाला ना मग ती शेरणी वाटतात लोक, कोणी ते दंडवत घेतात. तर असं ते पहिल्यापासून प्रथा पडली ना गुळाची शेरणी वाटायची, ती प्रथा आतापर्यंत लोक ती गुळ वाटतात. तर मी पण 1.25 किलो गुळ आणि 1.25 किलो पेढे आणले होते. माझा नवस बिवस काय नाही बरं का, तरी पण मग ते पहिल्या परंपरेनुसार मी ते गुळ वगैरे आणलं होतं. आणि शेरणी वाटायची म्हणजे प्रसाद नैवेद्य असं बरं का. तर ते देवाला दाखवायचं आणि त्यानंतर सगळ्या गावामध्ये वाटून टाकायचं. आता गावामधले जेवढे देव आहेत ना, तर तेवढ्या देवांना एक नारळ आणला होता फौजी साहेबांनी. 5-6 नारळ आणले होते, तर ते सोलून आणलेच नव्हते. त्यामुळे आता फौजी साहेब आणि मोठे भाऊजी ते सोलत होते. आपल्या घरूनच घेतली अशी बरं झालं. हा ना, मी घेत होते, नको म्हणले तुम्ही. वहिनी पिशवी दे चांगली नारळाला. नारळाला घेऊन नाही केला मी. तू लय भारी दिसतोय भाऊ. टेन्शन नको घेऊ तू. ते खतरनाक आहे. तर मी म्हणलं होतं ना, कोणी कोणी दंडवत पण घेतात, तर यालाच दंडवत घेणं असं म्हणतात बरं का. कोणाचं नवसाचं दंडवत असतं तर कोणी सहजच पण दंडवत घेत मंदिरापर्यंत जातात, दर्शन घेतात. तर सगळ्या बायका देवासमोर नतमस्तक होऊन दंडवत घेत होत्या. त्यांचे नवस काय होते त्या फेडत होत्या आणि देवाच्या दारामध्ये सगळे लोक नारळ फोडत होते. आम्ही सुद्धा 5-6 नारळ आणले होते फोडण्यासाठी सगळे देवांना. आता आपण कुठेही देवाला गेलो ना, देवासमोर आपण हमखास नारळ फोडतोच. तर तो नारळ का फोडतात त्याचं महत्त्व अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते. एक ठिकाणी मी वाचलं होतं ना, त्यानुसारच सांगते. असं म्हणतात, नारळ हे महादेवांच्या मस्तकाचं प्रतीक आहे आणि हे मस्तक गणपती बाप्पांनी महादेवांकडून मागितलं होतं असं पण म्हणतात.
तर कथा अशी आहे की एकदा काय झालं, महादेव आणि असुरांच्यात युद्ध चालू झालं होतं. प्रत्येक वेळेस महादेव युद्धामध्ये जिंकायचे, पण ह्या वेळेस काहीतरी वेगळं होत होतं. म्हणजे काही ना काही विघ्न येत होते युद्धामध्ये. देवाधिदेव महादेवांना पण युद्धामध्ये काही ना काही विघ्न येत होते. त्यामुळे ब्रह्मदेवांनी महादेवांना सांगितलं, हे महादेवा तुम्ही गणपती बाप्पांची पूजा करा, आराधना करा. गणपती बाप्पांना तुम्ही साकडं घाला. गणपती बाप्पा विघ्न हरतायत, तुम्हाला नक्कीच या समस्येतून बाहेर काढतील. मग काय, महादेवांनी गणपती बाप्पांची लगेच पूजा अर्चा चालू केली. गणपती बाप्पा लगेच प्रकट पण झाले आणि मग महादेवांनी गणपती बाप्पांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले, पण गणपती बाप्पांना त्यातला एकही नैवेद्याचा प्रकार आवडत नव्हता. मग महादेवांनी शेवटी गणपती बाप्पांना विचारलं, गजानन तुला काय पाहिजे, काय आवडतं तुला? मग गणपती बाप्पा बोलतात, पिताश्री मला बाकी काही नाही पाहिजे, मला तुमचं मस्तक पाहिजे. मग महादेवांना समजलं गणपती बाप्पाला काय हवंय, साधारण गोष्ट नाही मागत आहे गणपती बाप्पा. मग महादेवांनी डोळे झाकले आणि ध्यान मुद्रेत गेले. त्यानंतर महादेवांच्या हातामध्ये एक दिव्य वस्तू प्रकट झाली. ती खूप चमकदार होती आणि त्या वस्तूवर 3 डोळे होते. जसं की महादेवांचे 3 डोळे आहेत ना, त्या प्रकारे 3 डोळे होते आणि त्याच्या आतमध्ये भरलेलं होतं शुद्ध आणि निर्मळ पाणी, जे माता गंगेचं प्रतीक म्हणून. आणि ती वस्तू पाहून गणपती बाप्पा खूप खुश झाले आणि ती वस्तू लगेच मग महादेवांच्या हातातून त्यांनी घेतली. आणि त्याच वस्तूला आज आपण नारळ म्हणतो. आणि असं म्हणतात, नारळाचा वरचा कडक भाग असतो ना टणक, तर तो अहंकाराचं प्रतीक आहे असं म्हणतात. आणि नारळातलं शुद्ध पाणी म्हणजे आत्म्याच्या पवित्रतेचं प्रतीक म्हणून मानलं जातं. आणि म्हणूनच आपण कुठं देवाला गेलो ना, देवासमोर नारळ फोडतो. नारळ फोडणे म्हणजे अहंकार तोडणे. तर अहंकार आपण तिथं तोडून टाकायचा असतो देवासमोर. देवासमोर आपला अहंकार अजिबात चालत नाही. फक्त महादेवांना नारळ फोडत नाही बरं का आपण, कारण ते महादेवांच्या मस्तकाचं प्रतीक असतं, म्हणून आपण महादेवांना कधीच नारळ फोडत नाही. आता नारळाविषयी जेवढं मी वाचलं होतं ना, त्यानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर गावामध्ये दर्शन झालं, त्यानंतर खालच्या देवाला आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं. तर जेवढे गावातले मंदिर आहेत ना, तेवढ्या ठिकाणी दर्शन घ्यायचं असतं. आणि एवढी गरमी वाढली ना, त्यामुळेच आम्ही लवकर निघलो होतो. म्हणलं उन्हाच्या आधी सगळ्या गावातल्या देवांचं दर्शन होईल. आणि महादेवांची पिंड कोणीतरी किती छान सजवली होती, पांढऱ्या रुईच्या फुलांनी वगैरे, खूप भारी वाटत होतं. तिथं काय करायचं? तुम्ही तिकून आले काय? तुम्ही ढवळेच्या बघून तिकून? हा का? फौजी साहेबांनी आमच्याबरोबर गावातल्या 2-3 देवाचं दर्शन घेतलं आणि ते लगेच घरी पळून आले होते. आम्ही मग बाकीच्या देवांचं दर्शन घेऊन घरी आलो ना, फौजी साहेब म्हणले, तुम्ही थेट तिकडे लांब गेले होते का? म्हणलं हो, सगळ्या देवाचं दर्शन घेऊन आम्ही घरी आलो. आणि ह्या माझ्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आहेत, जामगावला राहतात. पाठीमागं आम्ही त्यांच्या गावाला एकदा गेलो होतो जामगावला ना, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ह्या मोठ्या जाऊबाई आहेत, त्यांचा मुलगा आणि त्यांची सुनबाई, तर तिघं पण आले होते दर्शनासाठी. दर्शन झालं, त्यानंतर थोडा वेळ मस्त आम्ही प्रसाद खात बसलो होतो. तर भाऊजी जाऊबाई ते सगळे म्हणत होते, थांबा थोड्या वेळ किंवा दुपारपर्यंत तरी जेवण वगैरे करून जा. पण फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं होतं आणि मला पण काम होतं. तर मला कंपनीचा प्रमोशनचा व्हिडिओ शूट करायचा होता ना अर्जंट, त्यामुळं मग मला पण घरी यायचं होतं. मग आम्ही सगळेच आलो घरी. तर गावच्या जत्रेचा थोडासा व्हिडिओ मी असा शूट केला होता. खूप घाई गडबड होती तिथं बरं का, पण चला मी शूट करायचा प्रयत्न केला. चला म्हटलं आमच्या गावची जत्रा पण तुम्हाला थोडीशी दाखवते मी. तर चला हा व्हिडिओ मी तर सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.